हॅलो हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवली आहे शेपूची भाजी आणि भाकरीची रेसिपी. तर बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भाकरी अशा पद्धतीने केली तर अजिबात तुटणार नाही आणि गॅसवर चांगली टमटमीत फुगेल. मी ना शेपू चांगला साफ करून घेतला आहे आणि छान असा कट करून पाण्यामध्ये ठेवला आहे. त्यामध्ये कांदा, मिरची, जिरे, लसूण, भरपूर असा लसूण घालून त्यामध्ये शेपू आपण जो भिजवलेला होता तो टाकायचा आणि त्यामध्ये तुरीची डाळ जी भिजवून ठेवलेली असते ती घालायची आणि मीठ ही घालायचे. यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. त्यामध्येच असं तेल मिठामध्ये चांगली शिजवून घ्यायची शेपू. तर अशा पद्धतीने पालेभाजी शेपूची तयार झालेली आहे. तर भाकरी घेताना मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्यात थोडंसं पीठ हे तांदळाचं मिक्स केलेलं आहे. ज्वारीच्या भाकरीमध्ये तांदळाचं पीठ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये गरम पाण्याने छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आपण गरम पाणी भाकरीला वापरले मळताना तर भाकरी कधीच तुटत नाही आणि छान अशी गोल तयार होते आणि पातळ अशी आपण थापून घ्यायची छान अशी पोळपाटवर. हाताला आपल्या तांदळाचं पीठ लावत लावत अशी छान भाकरी थापून घ्यायची पोळपाटवर आणि तवा गरम करत ठेवायचा आहे आणि तव्यावर अशी भाकरी टाकल्यानंतर उलट्या साईडला पाणी लावायचे आहे. छान अशी भाकरी भाजते तव्यावर. भाकरी एका साईडला भाजल्यानंतर ती गॅसवर भाजायची आहे. तर फ्लेम जास्त करायचा आणि अशी टमटमीत फुगते. अशी भाकरी छान अशी फुगलेली आणि भाजलेली असते. तर आपली भाकरी आणि शेपूची भाजी तयार झालेली आहे. तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट